नमस्कार मैत्रिणींनो, ही शंकरपाळी बघूनच तुम्हाला कळालं असेल किती सुंदर भरपूर सारे पदर सुटलेली ही शंकरपाळी आज आपण बनवलेली आहे। बघा किती एकदम खुसखुशीत अशी तोंडामध्ये टाकताच विरघळणारी ही शंकरपाळी आज आपण बनवलेली आहे। अतिशय खुसखुशीत आणि भरपूर सारे पदर सुटलेली ही शंकरपाळी की नाही आज आपण अचूक प्रमाणामध्ये बनवणार आहोत। बिलकुल तेलामध्ये न विरघळणारी भरपूर सारे पदर सुटलेली ही शंकरपाळी आहे। बघूनच तुम्हाला कळालं असेल बरोबर 2 किलोच्या मैद्याच्या प्रमाणात आज आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत। अतिशय परफेक्ट ही शंकरपाळी होते। तुम्ही नवीन जरी शिकणार असाल ना तरी तुम्हाला ही शंकरपाळी परफेक्टच जमेल याची गॅरंटी मी देते तुम्हाला। इथे की नाही मी सगळं प्रमाण जे आहे ना ते मोजून घेणार आहे। आता एक बाउल घेतलेला आहे बघा छोटा, त्याचंही मी वेट करून घेतलेलं आहे वजन। आता इथे बघा मी साजूक तूप घेते, म्हशीचं तूप आहे, तुम्ही गाईच्या तुपाचाही वापर करू शकता किंवा वनस्पती तूप म्हणजे डालड्याचाही वापर करू शकता। तर इथे बघा मी आता एका बाउलमध्ये आपल्याला तूप मोजून घ्यायचं आहे। 350 ग्रॅम तूप घ्यायचं आहे आपल्याला। इथे 380 ग्रॅम तूप घेतले। बाउलचं जे 30 ग्रॅम होतं, 28 ते 30 ग्रॅम होतं ना, ते ॲड करून मी 380 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। आता की नाही साखरेचंही प्रमाण घ्यायचं आहे। आता आपल्याला साखर की नाही 2 किलो मैद्यासाठी की नाही मी 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे बरोबर। तूप आणि साखर मोजूनच घ्यायचं आहे। आता बघा इथं की नाही मी मैदा घेतलेला आहे 2 किलो। 1 किलोचं एक पॅकेट आहे आणि अर्धा किलोचे 2 पॅकेट आहेत। बरोबर 2 किलोचं मैद्याचं प्रमाण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्ही कुठेही स्किप करू नका। पूर्ण रेसिपी मी डिटेलमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला। तर आता की नाही इथे बघा मी पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण घेते। 250 मिली की नाही मी पाणी घेते आणि 250 मिली दूध वापरते मी। इथं की नाही मी दूध गरम करून घेतलेलं आहे, कच्च्या दुधाचा वापर करायचा नाहीये। इथं तुम्ही की नाही पाण्याऐवजी फक्त दुधाचा वापर केला तरी चालेल। मी दोन्ही अर्धा घेतलेला आहे। जर तुम्हाला पाणी वापरायचं नसेल ना, तुम्ही फक्त दूध घ्या अर्धा लिटर। हा जो कप आहे ना 250 ml चा आहे, तर त्या कपाच्या मापाने की नाही मी बरोबर 2 कप मी 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। आता जी साखर आपण मोजून घेतलेली होती ना, ती साखर या दुधामध्ये घालायची आहे आपल्याला, दुधामध्ये आणि पाण्यामध्ये, आणि पूर्ण साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे। इथे तुम्ही की नाही पिठी साखरेचाही वापर करू शकता। साखर मोजून घ्या आणि ती साखर बारीक करून घ्या। आता की नाही बघा जे तूप घेतलेलं आहे ना ते पण मी गरम करायला ठेवलेलं आहे एका बाजूला। आता हे साखर, पाणी आणि जे दूध आपण मिक्स करून घेतलेलं आहे ना ते पण गरम करते बघा। हे गरम करताना की नाही गॅस फुल करायचा नाहीये, बारीक गॅस करूनच आपल्याला पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे। फुल जर गॅस केला ना तुम्ही तर दूध आहे त्यामुळे साखर असल्यामुळे की नाही दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे बारीक गॅस करूनच आपल्याला पूर्ण साखर वितळून घ्यायची आहे। खूप जास्त काही दूध गरम करायची गरज नाहीये, पूर्ण साखर वितळलेली आहे। आता की नाही इथे बघा मी मैदा घेतलेला आहे 2 किलो, पूर्ण 2 किलो मैद्याचं आपण आज शंकरपाळी बनवणार आहोत। साखर वितळलेली आहे, दुधाचा गॅस बंद करून द्यायचा आहे, खूप जास्त गरम करायचं नाहीये दूध आपल्याला। आता हा पूर्ण मैदा मी 2 किलो घेतलेला आहे बघा। आता यामध्ये की नाही आपण 1-2 चिमूट मीठ घालणार आहोत। गोडाचा पदार्थ करतोय म्हटल्यावर थोडंसं मीठ घालायचं। आता जे आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे ना ते तूप कडकडीत गरम झालेलं आहे, एकदम कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे जे तूप आहे ना आपण मैद्यामध्ये घालून घेणार आहोत बघा, तुपाचं मोहन घालणार आहोत आपण। कडकडीत तूप गरम करायचं आहे। आपली की नाही शंकरपाळी एकदम खूप छान एकदम खुसखुशीत तयार होते। आता की नाही हे तूप थोडंसं गरम आहे, थोडं थोडं करून आता की नाही हे जे तूप आहे ना सर्व मैद्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे। थोडंसं थंड होऊ द्या आणि नंतर पूर्ण मैद्याला तूप चोळून घ्यायचं आहे। सगळीकडे तूप लागलं पाहिजे आपलं। इथे बघा मी पूर्ण मैद्याला की नाही तूप चोळून घेते। शंकरपाळी कुणाला आवडत नाही, घरातल्या प्रत्येकांना शंकरपाळी आवडते आणि आपण शंकरपाळी असं नेहमीच करतो। चहा सोबत तर शंकरपाळी खायला खरंच खूप छान लागते। दिवाळीच्या फराळामध्ये की नाही चिवडा, शंकरपाळी हे असे पदार्थ आहेत ना ते भरपूर दिवस टिकतात। बघा अशी मैद्याची मूठ तयार होते। सगळ्या मैद्याला मी तूप लावून घेतलेलं आहे बघा। आता जे दूध, पाणी आणि साखर आपण मिक्स करून घेतलेलं होतं ना ते की नाही आपण थोडं थोडं यामध्ये घालणार आहोत। खूप एकदम जास्त घालायचं नाहीये, थोडं थोडंच घालायचं आहे।
थोडं थोडं घालून आपल्याला की नाही याचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे जर तुम्हाला वनस्पती तुपाचा जर वापर करायचा असेल ना तर तुम्ही करू शकता, पण शक्यतो जर तुमच्याकडे आपलं घरगुती तूप असेल ना, साजूक तूप, त्याचा वापर करा। त्याची जी शंकरपाळी असते ना चवीला खूप छान लागते। आता की नाही आपण जे पाणी, दूध आणि साखर मिक्स करून घेतलेलं होतं ना, ते सर्व थोडं थोडं करून मी या मैद्यामध्ये घालून घेणार आहे आणि मैदा मळून घ्यायचा आहे। बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं करूनच घालायचं, एकदम जास्त घालायचं नाहीये। बघा खूप जास्तही मैदा मळायचा नाहीये आपल्याला, हलका हलकाच मळायचा आहे। बघा जेवढं सगळं मी हे मिश्रण बनवलेलं होतं ना तेवढं सगळ्या मिश्रणाचा मी वापर केलेला आहे। 2 किलो मैद्यासाठी की नाही हे प्रमाण अगदी अचूक आहे। तर बघा आता आपण ह्याची की नाही कणिक मळून घेतलेली आहे। थोडंसं दोन्ही हाताने की नाही याचा एक गोळा बनवून घेते मी, खूप जास्त मळत बसायचं नाहीये। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला की नाही शंकरपाळीची कणिक मळून घ्यायची आहे। माझ्याकडे की नाही शंकरपाळी हा पदार्थ ना सगळ्यांनाच खूप आवडतो, माझ्या मुलांनाही खूप आवडतो आणि मी नेहमी शंकरपाळी बनवते। अगदी 2-3 महिन्यातून एकदा तरी माझ्याकडे शंकरपाळी बनवल्या जातेच। बघा इथं मी असं हे पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे। याच्यामध्ये की नाही आपण तूप घातल्यामुळे की नाही बिलकुल हाताला हे पीठ चिपकत नाही। बघा छान असा गोळा तयार होतोय। आता जे हे पीठ आहे ना एका पातेल्यामध्ये झाकून ठेवायचं आहे। लगेच आपल्याला शंकरपाळी करायला घ्यायची आहे। एका बाजूला गॅसवरती कढई ठेवले, कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। मी इथे थोडा मोठ्या साईजचा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे। एक छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे। बघा इथे अशी चपाती लाटून घेतली ना आणि फोल्ड मारून घेतला ना तर आपल्या शंकरपाळीला की नाही भरपूर असे लेयर्स तयार होतात। तर इथे बघा मी असं फोल्ड मारून घेतलेलं आहे। थोडंसं मी हाताने की नाही याला स्क्वेअर शेप देऊन असं लाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची, खूप जास्त पातळ लाटायचं नाही। जास्त पातळ जर तुम्ही लाटलं ना तर शंकरपाळी एकदम कडक तयार होते आपली। तर मी दाखवते त्याची जाडी तुम्हाला कशी ठेवायची आहे। बघा खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही करायची आपल्याला चपाती। जसं आपण थालीपीठ बनवतो ना तशी आपल्याला याची जाडी ठेवायची आहे। आता इथं पिझ्झा कटर घेतलेला आहे। पिझ्झा कटरच्या साहाय्याने की नाही जे बाजूचे काट आहेत ना आबडधोबड ते कट करून घेते मी, जेणेकरून शंकरपाळी आपल्या एकसारख्या स्क्वेअर शेपमध्ये तयार होतील। तर बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। तुम्ही सुरीच्या साहाय्याने कट करू शकता। बघा मी तुम्हाला दाखवले किती जाडी ठेवायची आहे ती। आवडीनुसार छोट्या मोठ्या शंकरपाळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असतील ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी की नेहमी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। जर तुम्हाला बघायच्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा तुम्ही। इथे बघा मस्त अशा ह्या शंकरपाळ्या मी करून घेतलेल्या आहेत। तेलही छान गरम झालेलं आहे। आता आपलं गॅस बारीक करायचा आहे किंवा मीडियम करायचा आहे, फुल गॅस करायचा नाही आहे। इथे मी गॅस बारीक करते आधी। तर आता बघा एक शंकरपाळी टाकून बघते, तेल छान गरम झालेलं आहे। आता की नाही गॅस बारीक करूयात आपण आणि आता थोड्या थोड्या करून आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहोत। शंकरपाळी तळताना की नाही गॅस एकदम बारीकही ठेवायचा नाहीये आणि एकदम फुलही ठेवायचं नाहीये, मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला शंकरपाळ्या तळायच्या आहेत। तर खूप छान ह्या आपल्या शंकरपाळ्या तयार होतात। शंकरपाळी जर तुम्ही फुल गॅसवरती तळली ना तर वरून फक्त लाल होते आणि आतून कच्ची राहते, पीठ लागतं मग। तर इथे बघा आपल्याला मीडियम गॅसवरतीच शंकरपाळी तळून घ्यायची। तुम्ही बघू शकता तेलामध्ये बिलकुल शंकरपाळी विरघळलेली नाहीये किंवा फसकतही नाहीये, म्हणजे ही शंकरपाळी किती छान एकदम परफेक्ट झालेली आहे। तर साधारण एक 4 मिनिटं लागतात शंकरपाळी तळण्यासाठी। थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो, तुम्ही शंकरपाळ्या किती तेलामध्ये तळायला टाकलेत त्यानुसार वेळ कमी जास्त होतो। तर इथे बघा असा मस्त असा कलर आलेला आहे बघा शंकरपाळीला। आणि शंकरपाळी आपल्याला कंटिन्यू हलवायची आहे, जेणेकरून चारही बाजूने एकसारखा कलर यायला पाहिजे। तर बघा किती छान आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तेलामध्ये बिलकुल शंकरपाळी आपली विरघळलेली नाहीये। तर आता की नाही बघा मस्त असा कलर आलेला आहे। आता मी ह्या शंकरपाळ्या काढून घेते। तर खूप सुंदर आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे। 2 किलोच्या मैद्याच्या प्रमाणामध्ये ह्या शंकरपाळ्या आज आपण बनवलेल्या आहेत। असा थोडासा लालसर कलर आला की समजायचं की शंकरपाळी आपली छान तळून तयार झालेली आहे। आता याला मी काढून घेते, बघा लगेच काढायची आहे। तर सेम पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत बघा। 2 किलोच्या मैद्यामध्ये इतक्या साऱ्या शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत।
2 किलो मैद्याचा वापर करून की नाही आज आपण शंकरपाळी बनवलेले आहेत। शंकरपाळी तयार झाल्यानंतर किती झाली ते तुम्हाला दाखवते। 4 किलो शंकरपाळी झालेली आहे आपली। थोडीफार माझ्या मुलांनी खाल्लेली आहे त्यामुळे थोडी कमी भरलेली आहे। थोडीफार कमी जास्त नाही तर बरोबर 4 किलो शंकरपाळी तयार होते। बघू शकता तुम्ही, वजनी प्रमाणही मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्हीही नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।